बरोबर आहे काय? नमस्कार मंडळी. मस्त ना, कारण नगली पोरं मस्तच असतात. आजचं स्पेशल बघा ब्लॉग काय मित्रांसोबत, म्हणजेच आम्ही कुठे चाललोय? फार्म हाऊसला चाललोय आम्ही. करण लांबाला, आमचा करण लांबाला. तर मंडळी सगळी पोरं जमली, अजून पोरं आहेत बाकी यावाची बरेच, तुम्हाला दाखवते. गँग जमलंय, गाडी आलंय, पण अजून 2-3 गाड्या यावाच्या आहेत. तर किती गाड्या आहेत ते पण नाही माहिती काय. पोरा जमली काय मग लगेच निघू आम्ही. आणि कुठे चाललोय ते तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल. तर फार्म हाऊसला सगळी मंडळी निघालेलो आहोत. आणि फार्म हाऊसची धमाल आपली पोरांसोबत मित्रांसोबत जी असते ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. चला, पैसा जमा करतात. हे बघा गाडी सीएनजी आहे का पेट्रोल आहे विचार पडलाय पहिले वाटतं. कॅशियर मस्त. चला, आता रात्री भेटलाय तो बोलते श्रेयसला घेऊन चाललो, नीट घेऊन जा. आया जिमशी आलाय पोऱ्या, बघ दाखवते बोलला. तो आता काय बोलत श्रेयसचा? हे श्रेयस तुझ्याबद्दल काय ना काय बोलते ब्रेकअप झालाय म्हणून असं काय. करण इथं बसला बोलते एक कोण जवळ थांबा नाही, सगळ्या सोडून जाताना असं बोलत होता. बोलते स्वभाव त्यांनी बदलायला पाहिजे असं बोलत होता करण. करणच्या नावाखाली आणि टोमणं मारून घेतलंय ते तुमचं तुम्ही बघा, आम्हाला का सांगू. चला मोरया, जय जय मल्हार. चला गाडी निघाली आणि आम्ही सुद्धा आणि ड्रायव्हर माहीत टाकला बोलते ब्लॉग बिग शूट करत जाऊ नको बोलता. आज आता थेट आम्ही चाललो पहिले डीमार्टला, कारण अचानक प्लॅन काय नाही शॉपिंग झालं. चला, काय पाहिजे तुला? बारकी बोर लब्बू काय झालं? काय झाडी, काय डोंगर, काय सूर्य. आपण घ्यायला आलोय जेवणाचं सामान. कपडे बघायला काय आलो तुम्ही? स्वस्त नाही कपडे, स्वस्त नाही, सेल लागलाय. म्हणला दया बिया आली तर मला देऊ शकता कपडे. काय प्लॅन झालाय सांग गौतम. सगळे एक मारून येऊ. मी माझे पुरता हाणला किशन, मी तुमचा बघा असा पण बोला. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा. चांगलं आहे, घेऊ शकतो चाकून बघ. इकडे तांदूळ घ्यायला आले, पण विषय पडलाय कुठला घ्यावाचा आहे अजून. चाललंय नाही, बॉक्स घ्यावाचा प्लॅन चाललाय वाटतं. बियर डायरेक्ट हे बघ यांनी घेतला, त्याला पाहिजे ते. तुमचा काय विषय आहे बघा पटकन. काय घेता? जिंगल बेल जिंगल बेल. हे बघ इथं खेळत बसले. हे षटकार नाही मारायची. यो अजून बॅटी चेक करते, बॅटी काढते, सगळ्या खोलल्या. बसला हे बरोबर आहे. सामान घेऊन झाला ही आहे ना ट्रॉली, आपल्या गाडीला अटकव मागं, तू पकडून बघ, एकलीच जाऊ डीमार्ट पाठशी धावत येते. कंट्रोल उदय. जाम शॉपिंग झालं. दुनिया माया पोचलं पहिले झेंड्याला. चला, आणि आता आम्ही पोचलो आणि इकडे सुरुवात झाली नाचाची. यांची आत्ताशी तयारच आहेत. आणि यो बंगलो बघू शकता कसा मस्त आहे. मंडळी आम्ही फार्म हाऊसला पोहोचलेलो आहे, बघितला तुम्ही. आणि खाली डीजे बिजे लागला, गाण्याचा आवाज येतोय. आणि आम्ही वरची बेडरूमला येऊ आणि तुम्हाला दाखवतो इथून व्ह्यू.
त्या साईडला दुसरा बेडरूम आहे, तो गॅलरी आहे त्याला. आणि इकडं पूल आहे हा बघा. त्या साईडला अजून बऱ्याच बंगलो आहे इथे बघा. आणि व्ह्यू बघा मस्त. फॉग समोर डोंगर आहे. एक नंबर आहे व्ह्यू. मस्त वाटते, भारी वाटते. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. आपले 70 चे मालक आलेले आहेत, त्यांनी आपल्या सर्वांना 15 टी-शर्ट दिलेले आहेत. त्यांचं तर मुलाखत घेऊया आपण. ते आता काहीतरी बोलणार आहेत. काय तू सांग पाहिजे. काय म्हणणार आहे सांग आता तू. आपण फार्म हाऊसला आले, तुम्ही आम्हाला टी-शर्ट दिलं, तुम्हाला कसं वाटतं? मला तर चांगलंच वाटतं. तुम्हाला कसं वाटतं? मी कॅमेरामध्ये बघा आणि बोला. मला तर चांगलंच वाटेल पाहिजे. तुम्हाला कसं वाटतं मी टी-शर्ट दिलं तर? हे गौतम. अबे साले तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता. मुलाखत बॉय. जमलेल्या माझ्या तमाम मित्रांनो, तुम्ही सहकार्य करा. आपण कोण आहोत? मित्रो. प्रत्येकाने एक एक खंबा पिया आणि स्वस्त राहा. हो हो करण कमान करण कसं पाणी आहे बघ. हो आपटला बसली ना बरोबर. गरम आहे गरम. बिल्डर उतरले बाई बघ. टोकावतात कोण याय ना भावाला, एवढी थंडी आहे. आता चढेल आता झाला डोका धरलाय. तर कोचलतात बस. आज कसं धर लागतील. पलट मार. कडक हो आया पाणी कपला म्हटलं. स्विमिंग पूल रिकामा. आता मी पाण्यात पोहायला उतरणार आहे, तर सगळ्यांनी प्लीज माझी उडी बघा लवकर. आलोच बोलते. हे पाहू ये नाही ये गरम आहे पाणी. जेवणार सुरुवात झाली जेवायला. रांदे धुरलेला एक कांदा कापाला. इकडं मॅरिनेट करतस मॅरिनेट करतस. नाही तेल तापड झालाय. तेल पण गॅस चालू नाही. पाणी मारून ठेवलं त्याला. असं आहे काय? पाणी मारून त्याला ठेवलंय. काय बनवतोस इकडे? भांडी घासायला ठेवलाय काय? कांदा नक्की कापत किती जण होत? झणझणीत अंडा फ्राय ऑमलेट बघा कसं बनवलेला आहे श्रेष पाटलांनी. कांदा कापणार दुसरा आलाय. मास्टर केलंय याने. मास्टर काला गॉगल घालून मास्टर. हॉटेलमध्ये कामाला होता. कुठे? काय बोलतील पोरा पत्ता नाही लागायचा. आणि जयदेव टिप देते. ओनली थंडा नॉन अल्कोहोलिक. तुमच्या सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हा ब्लॉगर तयार होत आहे. सागर एक भोंड 7 जण. भाई नवीन सिस्टम आणलंय. मका भाजाची. अरे भाई आगीन जलशील. एक मका 5 जण. नाम काय बोलो ब्लॉगर बघ. एक मका 5 जण. काय त्याच्या पण नाचतय काय बाई. ढोलताचा पदक. हाया 9 पीस करो. एक नो पीस करो. एक मक्का काय 9 पीस. 9 करो बोलते. 9 पीस तुकर. 9 तुकर भैया. 9 तुकर कर. मार जायची मदत कर जरा. कर
मग एक मक्क्यासाठी किती जण उभे आहेत बघ. भागून घे सागरने घेतलाय आता हँडल. अभी हम देख रहे हैं मक्का उबाल रहे हैं आपने देखा आपने लापरवाही का नतीजा है. आणि इथे स्वतः ब्लॉगर जयू थळी बघते जरा जमते काय जमते नाही याला सगळा येतंय मुद्दामुळी नाटका करते. आणि आमचे चेतन ठाकूर सर्वे सर्व चेतन ठाकूर 100%. हा बारी बघा भेलवाला कसं कापतान भेलवाला आणि आमच्या रांद्यांमध्ये भांडणं झाली. एक बोलते मसाला मार एक बोलते मिरच्या टाक. हे बघा राजू मामा घ्या आता चिकार जण जुरलेले आहेत सगळे. जेवण बनवायला जाता. रात्रीचा कारभार जेवणाचा मोठा भार आणि लाल मसाला. मला तुला काय पाहिजे मला ना बाबा हो चालेल बघ. लाईटीवर नाही लाईटीवर आहे. रात्रीचा नजारा आणि पोल मधली लाईट भारीच वाटतं बघायला. ए बचाव रुक क्यों गए ए बचाव. खाना यो मस्त आहे. आला रे आला चेकडे वाला. झाला रे बंद का झाला बाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट सारेगामा कारवा. मामाच्या गावाला जाऊया. काय रे पालखी बंद केलीस. पालखी लाव पालखीचं गाणं लाव. आणि बर्गर किंग मधून मागवलाय. अंडी मागवलेली झोमॅटो वरची अंडी काय मागवलेली बर्गर त्यांनी सांगितले मला अंडी बनव. त्याला ऑरा दाखवला आपला 100% ऑरा. ओ माय गॉड बर्गर. ओ माय गॉड. ओके थँक्यू वेज भाई. आणि स्पॉन्सर आतून आपण अर्धा खाऊ. बाबा साधा काम नाही आज अतुल स्पॉन्सर फुल फॉर्म मध्ये.
मंडळी मित्रांसोबत यायला वेळ नाही मिळत, तो काढावा लागतो आणि तोच वेळ काढून आलो मित्रांसोबत फिरायला. पण काही 2 दिवस आजारी होतो आणि त्याच गोळ्या चालू आहेत, तर गोळ्या घेऊन पण आलोय सोबत. काय तर बाई इथं काय करतील पोरांना, नाचून धिंगाणा घालून आजारी पडलो, परत घरी आई जाऊन माराची. गजब बेइज्जती है. घरची ओरडतील म्हणून त्याला गोळ्या औषधं घेऊनच फिरायला आलोय. एन्जॉय पण करायचा, गोळ्या औषधं पण खायची. चला आता नाचतात अजून सगळी, नंतर झोपू, उद्या भेटू. सकाळी बनवलेलं आहेत नगेट्स आणि इकडे मॅगी, अंडा 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 नगेट्स आहेत. अंडा मॅगी बर्थडेसाठी स्पेशल केले. असं आहे काय? बापरे साहेब, जुरलन सगळं आणि थांबलन. अहो दे चला. हे बघ असं मोरून टाकताना खूप आणि फॉरेवर वाटला वे लिवलाय हो फॉरेवर. इकडे पाहुणा चालू आहे, पाहुण हे पडलाच तर बाई वांद. हे हो नवीन कुक आलंय बघ, अजून दुसरं कुक आलंय. हो बघ कसा पोडू अंडा विचारताय. आणि इकडे सुंदर असा मोठासा आमलेट, तवा फ्राय करणनी बनवलाय. तसा मोठा तो, तसा आमलेट मोठा तो बघा, भावत नाही कॅमेऱ्यात पण तो एवढा मोठा माणूस. बनवते पण त्याला अंड्याला स्वाद आला पाहिजे म्हणून तसा. अच्छा हमको सिखा रिया है. होईल पलटी वाटूला. चला मंडळी, आपल्याला आता वेळ झाली आहे फार्म हाऊस सोडण्याची. सगळेजण आता बॅगा भरून झाल्यात आणि आपला फार्म हाऊस आता खाली केलाय. सगळी मंडळी निघाली. आता आम्ही चाललो डायरेक्ट एकविराईच्या दर्शनाला. काय बोलतोस, कसा रिव्ह्यू होता? एकदम फालतू. तुला कसा रिव्ह्यू होता? तरच देत नाही, माझ्याकडून देत नाही. रिव्ह्यू काय सांगशील मला? मी काय नाही आता. रिव्ह्यू काय सांगशील? ठीक होता पण इथे हा स्विमिंग पूल आहे ना, हा थोडा मोठा पाहिजे होता आणि बाजूला थोडी स्पेस पाहिजे होती, मग अजून मजा आली. बरोबर. एक स्विमिंग पूल मध्ये उडी टाकली का पाणी सगळा बाहेर, असा सीन आहे. हा पण बघ, हा स्पेस बघा, हा एकदम व्यवस्थित आहे. पण अजून थोडा मोठा असताना तर प्रॉपर म्हणजे सर्वांना बसायला मिळतं. बरोबर. एवढा स्विमिंग पूल पाहिजे होता, इथं बसायला बरोबर जमला असता. यो काय सांगते आता याची? काय तुला कसा वाटला रिव्ह्यू? काय बंगल्याचा सांगशील रिव्ह्यू? काय पण जरा त्यांचा टायमिंग टेबल थोडा याच्यामध्ये थोडा हे डिफरंट वाटतो मला. जयदेव रिव्ह्यू सांग बंगल्याबद्दल. ऍक्च्युली हा बंगला जो आहे ना, हा खरोखर खूप छान आहे. पण थोडा स्विमिंग पूल थोडा जर असा लांब असता ना, म्हणजे 15 बाय 20चा जर स्विमिंग पूल असता तर खूप मजा आली असती. आणि यांचा जो स्टाफ आहे हा थोडासा चीप आहे, कारण की आपल्याला इथे खूप त्रास दिला ते कालपासून. येऊन नुसते बोलवते की साऊंड वाजवू नका. आणि आम्ही कसे, आपण कसे माहिती, आपण ही पोरं वर्षातून एकदा कुठे निघणार, बरोबर, एका फार्म हाऊसला जाणार, पार्टी करणार, एन्जॉयमेंट होणारच. बरोबर. राडा तर झालाच पाहिजे. बरोबर. सागर तू काय रिव्ह्यू? सागरने मजा केलंय. सागर तू रिव्ह्यू सांग. पण चाललेला आहे त्यासाठी डीजे ऑपरेटर स्वतः यांचा काल 36 किलोचा जिताडा हा चोरीला गेलेला आहे. आणि तो बनवून पण नाही दिला, शिजवून नाही दिला. ओव्हर टाइम काम करते इकडे सिक्युरिटी गार्ड. मेहनत आहे आपली. तू काय सांगशील रिव्ह्यू? लोकेशन चांगला आहे, सगळा चांगला आहे, पण त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन एकदम खराब आहे. म्हणजे रेटिंग लो आहे. रेटिंग फुल म्हणजे खालची. चला गाड्या निघल्या. कडक रे कडक फोटोग्राफी. ओ माय गॉड. चला ड्रायव्हर बघा. चला मंडळी, आता आपण पोहोचलेलो आहोत एकविराई कार्ला देवस्थान कमानी जवळ. जय. मंडळी, तर आपण आता पोहोचलेलो आहोत श्री आई एकविरा देवी शक्तीपीठ पायथा मंदिर वेरगाव. चला मंडळी, आपली सगळी मंडळी दर्शन घेण्यासाठी पहिले चाललेले आतमध्ये.
तर आपण पण दर्शन घेऊया पहिले पायथ्या मंदिराचा, मग पुढे जाऊ. जय जय. टिंगल्या उडवताना इकडे टिंगल्या उडवताना बघा गँग. आला 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 वस्तू आल्या आपल्या लास्टे मला मार्क आहे. नमस्कार मंडळी, आपल्याकडे आता आलेले आहेत. आपण आलेलो आहोत आता नाश्ता करण्यासाठी हॉटेल भाग्यश्री मध्ये. आज त्यांनी आपल्याला हॉटेल भाग्यश्रीचे मालक आपल्याकडे आहेत. तो 2 शब्द तुम्ही काय बोलू शकता? नमस्कार. तुम्ही किती आलसी आहे, काम नाही करत. आता याच्या पुढे तुम्ही किती कापणार? 100 होती. 100 एक बोकड. तुमच्याकडे जो रस्सा आहे तो अनलिमिटेड रस्सा असतो. खोटं बोलायचं नाही. कॉपी करायची बोलायचं नाही. अशीच मस्ती असते. तू काय बोलत अजून तुला? हॉटेल सातबाराचे मालक आलेले आहेत आपल्याकडे. तर तुम्ही आज कोंबड्या किती कापलेल्या आहेत? 200 कोंबड्या. खोटं बोलायचं नाही. कॉपी करायची नाही. पायथ्याचं दर्शन घेऊन आता निघालो गडावर. कारले गडावर एकविराईचं दर्शन घ्यायला. कुठला कडे? कारला. गँग बघ गँग. मंदिरात जाता जाता पायऱ्यांवर आपल्याला फुलांची रांगोली आणि त्यावर कापूर जलताना कोणतरी लावत गेलेला आढळला. हे बघा मस्तपैकी कापूर लावत सर्व पायऱ्यांवर कोणतरी वरती चढत आहे. तर मंडळी आपल्याला ती फॅमिली दिसली. तर आपण त्यांना विचारलं. नाही, फक्त एक त्यांच्या मनाची इच्छा होती ती पूर्ण झाली आहे. तर ती पूर्ण झाली म्हणून ते कापूर लावत आपल्या आईच्या दर्शनासाठी निघाले. लोक 5 पायरीवर म्हणजे पायथा मंदिरानंतर आपण 5 पायरीचं दर्शन घेतलं आणि तिथून निघालो. तर सुंदर असा धबधबा आपल्याला बघायला भेटला. काय बोलतं? घाम फुटला की नाही? आलो आता, खूप दमलो तरी आम्ही रिक्षा करून आलो. खालून आलो काय आम्ही चालत आलो. रिक्षा करून येऊन तरी दमलं. नाश्ता केला तरी अजून दम लागते. असू दे गे. सागर ये चल पटापट. बँड आहे. आवाज येते बास बँडचा. आता कसा जरा एकविरीला आलं होणार. पोरं ना ऐकणार. चला नाचूया. हे बघा भरपूर पब्लिक एन्जॉयमेंट चालू झालंय. बँड बंद करा. पोरा थांबत नाही. बँड बंद केला यार. सर या मज्जा घालवली. काय करत आता?
बघा लाईन किती मोठी आहे. इकडे सगळी आमची गँग आहे लाईनी. गर्दी बघा भरपूर असते. आता पूर्ण लाईन हा पूर्ण एरिया भरून झालेला आहे. आम्ही आलो तेव्हा पण अर्ध्या तासात दर्शन होतं. पण भेटला आपल्याला गौरांश आज जावळ आहे त्याच्यासाठी आणलं त्याला. ही पण सगळी फॅमिली आलंय. सगळी गौरांशी डोंगरेची फॅमिली आले. आपण बड्डेची व्हिडिओ नसेल बघितली तर ती नक्कीच तुम्ही चॅनलला जा आणि ती सुद्धा व्हिडिओ बघा. ना तुला बँड नाही तर बँड घ्यायला सगळं रिकामा झाल्यासारखं वाटतंय. आणि आता फक्त फोटोग्राफी चालू आहे. एकविरा माते की जय. प्रणवनी सुंदर असा फोटोशूट केलेला आहे. एक नंबर मस्त मस्त. एकविरा माते की जय. ये मला पाठव मिरची. इथे आमची मंडळी फोटोशूट करत आहे. दर्शन झाला तुमचा का? दुर्योधन कुठे आहे? दुर्योधन आलाय नाही. दुर्योधन कुठे आहे? घटस्कोच नाही कृपाचार्य नीट नाव वाच त्याचा. काय झालं लेण्यामध्ये जायचा प्लॅन आहे का तुमचा? इकडे गेलेत का? हा गेलेलो. काय तिकीट आहे तुम्हाला माहिती आहे? आता तो जुना झाला तिकीट. आता नाही चालत ना तो. एक मिनिट. हे बघा हे बघा मजा घेतात. बारकेपणीचा असा आनंद वेगळाच असतो. हे बघ हॅलो हॅलो म्याव. अरे बापरे वरती 200 खाली आले 250 झाला. वाढते भाव. बरंच वस्तू आहे तिथं. गाडीत ठेवायला आम्हाला या गाड्या दिसल्या ना काय लय इच्छा होते गावाची ना श्रेष. अरे बरेच साठवल्या आम्ही कोणाला देत नाही. आणि घेऊन बारकेवरांना पण हात लावून नाही देऊ. घरी नेऊन शोपीसला ठेवता. हो भारी वाटत. मस्त वाटतंय तेच. वहिनीच आता भेटली. बहिणीच भेटली. सगळी घरांची मंडळी आहे. हो हो येत आहे आता तिकडेच आता. हा आहे तिथं सगळी. हो हाय. हे बघ बेवडे बाटल्या घेऊन फिरतात सगळे बेवडे. एकविरी लागले अल्कोहोलिक बियर. नॉन अल्कोहोलिक. पाठीमागे कॅप्शन ब्रँड कुठला? भेटला तावडी भेटला. कैसा लगा मेरा मजाक? झोपला बघा झोपला. मज्जा गेली ती बघ. आईच चाललंय जोरा बघ लागण्यासारखा आलाय. पूजा बिजा आहे का इथे? चला मंडळी बॅक टू होम. बाय बाय. हा बाय बाय. तर मंडळी आलो आणि झोपलेलो. त्यानंतर आठवला की व्हिडिओ एंड करायची राहिलाय. कारण एवढा वैतागलेलो प्रवासात
काय झालं माहिती आहे, विषय असा झाला का पहिला म्हणजे अचानक प्लॅन झालेला आमचा. अचानक प्लॅन झाला म्हणजे कोण येईल ते काय कोणाला माहिती नव्हता. आणि आयत्यावर पोरं वाढली आणि त्याच्यामुळं गाडी फक्त होत्या तीन गाडीमध्ये 19 जण. ॲडजस्टमेंट बरीच होती, त्याच्यामुळं बारीक मोठे करून सगळे 3 गाड्यामध्ये आम्ही ॲडजस्ट केला होता. तर असे गेलो आणि तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये किती धमाल केलेली आहे. वर्षातून एकदा अशी धमाल नक्कीच असते. आणि त्यानंतर पावसाळा असला की सर्वच जण लोणावळ्याला जात असतात. लोणावळ्यात ती मजा आणि त्यासोबत आपल्या एकवीर आईचे दर्शन हे महत्त्वाचं असते. तर एकवीर आईची भेटसुद्धा झाली आणि भरपूर धमालसुद्धा केली. तर कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ नक्कीच सांगा. आणि काय पुढं करायचं ते तुम्हाला माहिती आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलसोबत राहा. अशाच आपण नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. मित्रांसोबत आपण ट्रिपला जात असतो, फॅमिलीसोबत ट्रिपला जात होतो. असंच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.